जय महाराष्ट्र मित्रांनो, आता पोलीस भरती निघतात तर भरपूर जण म्हणतात की सर प्री वर्कआउट कोणतं वापरायचं, प्री वर्कआउट कोणतं वापरायचं. तर मित्रांनो, आता माझं तर मी डेली प्री वर्कआउटच पित असतो, जिम वर्कआउट असतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो प्री वर्कआउट बद्दल, कारण की आता लय भरपूर जणांनी मला मेसेज केले, वैयक्तिक येऊन भेटले. तर मित्रांनो, एक गाढव आहे, एक गाढव थांबवलं, एक घोडा थांबवलाय. गाढवाला आपण जर प्री वर्कआउट पाजलं आणि घोड्याला प्री वर्कआउट पाजलं तर जोरात कोण पाळणार आहे? घोडाच पाळणार आहे, गाढव नाही. आणि जरी प्री वर्कआउट पाजलं नाही तरी घोडाच पाळणार आहे. म्हणजे त्याच्यातली जी क्वालिटी आहे घोड्यामध्ये, तो घोड्यासारखाच धावणार आहे आणि गाढवासारखाच धावणार आहे. पण ह्याचं उदाहरण मी अजून एक दुसरं देतो की माणसाला जर प्री वर्कआउट पाजलं, प्री वर्कआउट म्हणजे त्याच्यामध्ये काही कंटेन आहे की जे शरीरामधली ताकद सगळ्यात जास्त वापरतं, म्हणजे शरीरातली ताकद यूज करतं. आणि माणसाला जर पाजलं, आपल्या मध्ये जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त धावू शकतो आपण. त्यासाठी प्री वर्कआउटचा वापर केला जातो. ह्याच्यामधले कंटेंट वाईट आहे, चांगले आहे, मी काही संशोधक नाहीये. मी स्वतःच प्री वर्कआउट वापरतो. मला असे मेसेज करू नका सर मी कोणतं प्री वर्कआउट वापरू. हा, मी तुम्हाला प्री वर्कआउट बद्दल माहिती सांगितली मित्रांनो. तुम्हाला जास्त डोक्याला लोड देऊ नका, मी माहिती सांगितलं. मी काही वैज्ञानिक नाही की हे माझी कोणती कंपनी, हे प्री वर्कआउट 1500 रुपयाला घ्या, मी काय तशी जाहिरात करत नाही. फक्त मला तुम्ही विचारलं त्याच्यामुळे सांगतोय. मी पण मस्तपैकी प्री वर्कआउट करून वर्कआउट चांगलं करतो, मूड येतो, एनर्जी राहते आणि वर्कआउट चांगला होतो. शरीरापेक्षा जास्त, क्षमतेपेक्षा जास्त करतो. जय महाराष्ट्र.